कोल्हापुरात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाल्यानंतर आता अनेक मंडळांच्या आकर्षक अशा गणेश मूर्ती मुख्य मिरवणूक मार्गावर येत असताना आपल्याला बघायला मिळत आहे। तर मी आता आहे पापाची तिकटी या मुख्य मिरवणूक मार्गावर आणि इथली दृश्य आपण बघू शकतो। पूलगल्ली तालीम मंडळाचा गणपती आहे तो या मुख्य मिरवणूक मार्गावर आलेला आहे। खरं तर या पूलगल्ली तालीम मंडळाच्या या गणेश मूर्तीची राज्यभरामध्ये यावर्षी चर्चा झाली आणि तीच गणेश मूर्ती जी आहे ती आता या सगळ्या आपल्या मिरवणूक मार्गावर आपल्याला बघायला मिळते। कुठेतरी वृक्ष लागवडीचा संदेश देणारी गणेश मूर्ती यावर्षी पूलगल्ली तालीम मंडळाने प्रतिष्ठापित केलेली होती आणि याच गणेश मूर्तीची आता विसर्जन मिरवणूक निघाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। अगदी पारंपरिक वाद्याच्या गजरामध्ये हे सगळे कार्यकर्ते जे आहेत या सगळ्या मिरवणुकीमध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय। अशाच पद्धतीनं अनेक मंडळांच्या आकर्षक अशा गणेश मूर्ती या सगळ्या विसर्जन मार्गामध्ये आपल्याला आता पाहायला मिळत आहेत। भाविक देखील मोठ्या संख्येने या मिरवणूक मार्गावर मिरवणुका बघण्यासाठी येत असल्याचं बघायला मिळतंय। सकाळच्या या सगळ्या टप्प्यामध्ये पारंपरिक वाद्याच्या गजरामध्ये या सगळ्या मिरवणुका पार पडत असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय आणि त्यामुळे एकूणच आता हळूहळू कोल्हापुरातील गणेश विसर्जन मिरवणुकीमधला उत्साह जो आहे तो वाढत असताना आपल्याला बघायला मिळतोय आणि विसर्जन मार्गावर आता अनेक आकर्षक गणेश मूर्ती यायला सुरुवात झालेली आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।